मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वीच पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। मराठवाडा दौरा आटोपून राज ठाकरे संभाजीनगरहून पुण्याला आले, तिथून ते आता मुंबईला रवाना झाले आहेत। पुण्यातले काही मनसैनिक त्यांच्यासोबत मुंबईपर्यंत येत आहेत। सुपारी फेकीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज यांच्या ताफ्यात अधिक सुरक्षा असावी म्हणून पुण्याचे काही मनसैनिक हे मुंबईपर्यंत येत आहेत। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांच्याकडून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि आता ते पुढच्या काही वेळांमध्ये मुंबईला परतणार आहेत। परंतु बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला ही पार्श्वभूमी पाहता पुण्यातले मनसैनिक जे आहेत ते आता राज ठाकरेंच्या सोबत थेट मुंबईपर्यंत जाणार आहेत। काय कारण आहे तुम्ही त्यांच्यासोबत मुंबईपर्यंत जाण्याचं? बीडमध्ये साहेबांचा जो मराठवाड्याचा दौरा होता त्याची घटना घडली, त्या घटनेच्या ॲक्शनला रिॲक्शन ही आमच्या मुंबईतल्या महाराष्ट्र सैनिकांनी दिलेली आहे आणि आता आम्ही आज पण साहेबांबरोबर आहेत, उद्या पण साहेबांबरोबर आहेत। जे साहेब सांगतील आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही साहेबांबरोबर मुंबईला चाललेलो आहे। आता काय तुम्हाला काय खबरदारी म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत चाललाय? आता याला खबरदारी नाही म्हणता येणार, आमचे साहेब चालले, आम्ही साहेबांच्या मागे चाललेलो आहे। तर हे सगळे मनसैनिक आपण बघतोय इथं सगळ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। जवळपास 10-12 गाड्या आहेत आणि या 10-12 गाड्यांमध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंचा ताफा या ठिकाणाहून निघणार आहे आणि आपण बघू शकतो की इथं पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच पंचतारांकित हॉटेलमधून राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहेत आणि ते रवाना होत असताना पुण्यातले मनसैनिक जे आहेत ते त्यांना या ठिकाणी अप्रत्यक्षपणे सुरक्षा पोहोचवण्यासाठी त्यांच्यासोबत मुंबईपर्यंत जाणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।